या कॅम्पस समोर गाडी लावली. एक्झाम देऊन झालेली आहे आता. शाळा खूप मस्त आहे. महाराज आहे. गाडी मावशी म्हणतात बकासूरने जिंकलेली गाडी. सकाळचे वाजले 6:30. मला जायची MBAच्या CETचा पेपर द्यायला. आता पूजा पण उठलेली आहे. आता माझं काय आले, रिसिटच काढलं नाही मी. आता जातो रिसिट आणायला, जातो पेपरला. कालचा काय व्हिडिओ अपलोड करता येणार नाही लवकर, कारण की सकाळी लवकर उठलो ना, व्हिडिओ एडिट करायला मला टाईमच भेटला नाही. आला येते आता या कॅम्पस समोर गाडी लावली. तर हातात रिसिट आहे आणि पूजेने बॅग दिली. का तर म्हणले तुमचे मोबाईल वगैरे याच्यात ठेवा. एक्झाम देऊन झालेली आहे आता चाललो आहे घरी. पहिल्या 100 प्रश्नांचे उत्तर दिले चांगले विचार करून. नंतर कळालं चहायला लय अवघड आहे. डोकंच दुखायला लागलं. दनादन वाकडे तिकडे उत्तरं देऊन टाकली आणि शांत बसलो. मग जरा डोकं शांत झालं. आता जातो घरी. शाळा खूप मस्त आहे, पाहू शकता. सगळीकडे लहान मुलं. मी आला तर वडापाव खायला. पाण्याची बाटली घेतली, 2 वडापाव घेतली. तर तुम्ही पण वडापाव खायले. सकाळपासून वडापावच नव्हते खाल्ले. आज जवळजवळ 12 वाजले. लय भूक लागली. तर मी आलो होतो आता बकासूरच्या गोठ्यावर, पण हे काका भेटले. ते म्हणले बकासूर गेला आता मुंबईला. तर ही बाकीची सगळी बैल आहेत. हे बकासूरचा आहे ना मुलगा. तर हा बकासूरची पायदाशी तुम्ही पाहू शकता. तिकडे पण 2 बैल आहे आणि इकडे पण एक सावलीत बांधलेला बैल आहे. पुढं हा त्या झाडाखाली त्यांचा मशीनचा गोठा आहे. आणि हा महाराज आहे. त्या बैलाचं नाव महाराज आहे. तर हा महाराज आहे. नवीन घेतलेला बैल हा त्यांनी. आज एकट्याच्या गोठ्यावर. बकासूरचा भाऊ आहे. तिकडे एक बैल आहे. ही बकासूरची सगळी बक्षीस आहे. ही त्यांची गाडी, बैलाची गाडी. इथे एक थार आहे. गाडी मावशी म्हणतात बकासूरने जिंकलेली गाडी. तर आताच घरी आलोय. आता जातो पाण्याचा कॉक चालू करायला. पाणीच नाही घरात. आज लय दिवसातून दुपारच्या बारी घरी थांबलोय. आज ऊन बघू शकता सगळीकडे कसलं भारी दिसतंय. आज आभाळ पण निघलंय थोडं. आता आम्हाला जायचंय. कुठं जायचंय? आता आम्हाला जायचे वर पाणी आणायला आणि दुकानात जायचे. पण काय आलं, याच्यातलं पाणी याच्यात ओततो जरा, म्हणजे काय होईल, बाटली आपण वर जाऊन मोकळी करून, आहे का नाही. राजूर आता मी भेळ खाल्ली, पण एवढं तिखट लागलंय का खाऊशीच नाही वाटली. बळबळ खाल्ली. तर माझं ना हात माझा तर हात फ्रॅक्चर होता. तर तो बरं झाला होता, पण आता परत दुखायला लागलं म्हणून प्लास्टर घातलं. मी चाललोय कॉक फिरवायला. अजून पाणी आणायला आणि दुकानात. तर काकाची गाडी धडकली. आज दुपारी चांगली निवांत होतो गाडी, त्याच्यामुळे आता लय भारी फ्रेश वाटते. आम्ही आले कॉक फिरवायला. आता मी उतरतो. कॉक बिंगवलेला आहे. हो का, कसं फिरवतात. वर करा. हो का. आता आम्ही आले कुठं, दुकानात बाजारात टोमॅटो घ्यायला. टोमॅटो कसे हो? टोमॅटो 10 पावशेर आहे. आणि किलो, तर 1 किलो किती आहे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. मी आलोय वर पाणी न्यायला. आता पाण्याची बाटली आत भरायला लावलेली आहे. गोंगाट चालू होतं त्याच्यामुळे मग मी आलो इकडे. रूम घेतलेली आहे. आता आम्ही जातो घरी. आम्ही आलोय घरी आता पाणी घेऊन. 1 तास तरी लागला. लय वेळ लागला आम्हाला, कारण की आले ह्या दुकानात भेटले आहे ना. आम्ही पलीकडच्या गावात गेलो होतो. तर आम्ही आणलं आता फ्राईड राईसचं कुठे रे ते, हा याच्या खाली फ्राईड राईसचं आहे ना मटेरियल आणलंय. पूजन लिहून दिलं होतं ते. आता पूजा आम्हाला फ्राईड राईस करून येणार आहे. तुम्ही करा. हा राजू म्हणतो आम्ही करणार आहे. पुस्तक रस्त्यात ठेवले, फक्त त्याला पाहायला लागेल. तर आता आम्ही आता तेल टाकलंय. आता काय टाकायचं राजू? तेल, आता भात, कांदा. आता कांदा टाकायचे. जरा सिरियस थांब थोडं ते असं हे करून टाक. ते होतंय, तेलात होतंय. होईल का? हा. आता सावकाश टाकायचं. टाकलं तर अंगा उडन बघ. मग कसं असं
हा हळूच टाक नाही होणार काही घाबरू नको हळूच टाक. तर राजूर आहे ना आलं लसूणची पेस्ट टाकतोय. आणि हे लय भारी ट्रिक आहे हो का. इथं ना असं भरलेलं असतं ना, मग असं पकडायचं आणि असं सई ढकलायचं. मग त्याने ना सांडणार नाही काही. कापसल मोठंच काप ना सगळं तोंड, ते सगळं आलं पाहिजे बाहेर. हे ते का गॅस कमी करतो. शिल्लक नका ठेवू काहीच, मग ते तिखट नाही होणार. शिल्लक टाक. अजून सॉस टाकायचे का नको? सॉस आता मग कधी भात झालं की नंतर खायचं ते सॉस त्याच्यात टाकायचं. बास बास सांडू नको. हा टाकसेल भात आता पूजा. मला वाटलं ते गरम असेल. राजूरला आता चटका बसलाय, त्याच्यामुळे आता पूजामध्ये मीच करते मिक्स. आपला साध्या सिम्पलमध्ये आता लय टाइम झालाय आणि नसता झाला तरी साधा सिम्पलच करणार होतो. आता जा होईन आमचा आता 5 मिनिटात भात. काय म्हणायचं राजवीर? तेच म्हणायचं. असं वाटत दाजी टाकाय काय शेजवान चटणी. लय तिखट होणार आहे बघ आता तू. ते तसं आंबट खातो का तुम्ही एवढं? कसं गट्टी खडवून आता फक्त त्याच्यात सॉस टाकले ना, अरा खतरनाक. गरम होऊ द्या आणि तू घे ना. तर भात खाली लागायला लागलाय, त्याच्यामुळे आता आम्ही पूजेला परत बोलवतो. आहे का नाही पूजा? काका काय करू शकतो. कारण माझ्या हातात कॅमेरा आहे ना. तिकडची बाजू राहिली. तर आता आम्ही राईस घेतलेला आहे. राजूर खाऊन सांग रे कसा लागतोय. राजूर आता पहिला घास घेणार आहे. तिखट झालाय, खारट झालाय, एक नंबरचा आहे. 1 नंबर झालाय. आता पूजा तू पण बस. त्याच्यात टाकायची गरज आहे शेजवान चटणी आणि हातातला पण टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप आहे. हा केचप. ते ज्याला लागेल ते केचप घेईन, ज्याला तिखट खायची तो चटणी घेईन. आहे का नाही? मला पण तिखट आवडतं. हा घे मग. तुम्हाला काय करायचं? मला नको तिखट. चालते आता आम्ही खातो, तुम्ही पण शेजवान राईस खायला या. जुरनी मी आता भात खाल्लाय, पूजा थोडा खाणार आहे. तर यांचं दोघांचं असं म्हणणं आहे भात काय जमला नाही, आम्ही बळबळ खाल्लाय, आवडला नाही त्यांना भात. तर एवढा भात शिल्लक राहिलाय. पूजा म्हणते जर मी केला असता ना सगळा तुम्ही खाल्ला असता. आणि ते बरोबर आहे. मागच्या वेळेस तिने मोकार भात केला होता, आम्ही सगळा संपून टाकला. आहे का नाही? तर पुढच्या वेळेस आम्ही काय अशी रिस्क घेणार नाही, पूजेलाच देणार आम्ही भात तयार करायला. आम्ही काय मध्ये पाडणार नाही. आहे का नाही? भात आणि पूजा. तर चालते आता. धन्यवाद. उद्याच करते जरा हा उद्या. म्हण. लाईक अँड सबस्क्राईब. हा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मी पण म्हणतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. कॉमेंट कोण म्हणणार? कॉमेंट पण करा. चॅलेंज कोण देणार? चॅलेंज नको, बरं आहे आपलं असंच.